भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतलेली आणि या भेटीनंतर खडसेंच्या भाजप जाण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे। मुंबईतल्या चर्चगेट इथल्या खडसेंच्या निवासस्थानी ही भेट झाली आहे। यावेळेला तावडेंनी खडसेंच्या तब्येतीची विचारपूस केली। मात्र या भेटीनंतर खडसे भाजपमध्ये घर वापसी करणार का अशा चर्चांना सुरुवात झाली आहे। आता एकीकडे शरद पवारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, त्यानंतर दुसरीकडे खडसे तावडे यांच्यामध्ये भेट झाल्यानं भविष्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं। या भेटीनंतर खडसेंच्या भाजप जाण्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। मुंबईतील चर्चगेट येथल्या खडसेंच्या निवासस्थानी विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतलेली आहे। यावेळेला तावडे यांनी खडसेंच्या तब्येतीची विचारपूसही केली। मात्र या भेटीनंतर खडसे भाजपमध्ये घर वापसी करणार का अशा चर्चांना सुरुवात झालेली आहे। आता एकीकडे शरद पवारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, त्यानंतर दुसरीकडे खडसे तावडे यांच्यामध्ये भेट झाल्यानं भविष्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। आणि याविषयीच बोलण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे स्वतः आपल्या सोबत आहेत। खडसे साहेब, विनोद तावडे यांनी तुमची भेट घेतली, तब्येतीची विचारपूस केली, मात्र राजकीय अर्थ काढले जात आहेत, पुन्हा एकदा घर वापसीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, काय सांगाल? कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही। विनोद तावडे हे रक्षा खडसे यांना भेटायला आले होते। स्वाभाविकतः त्यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर माझ्या तब्येतीची विचारपूस केली। राजकीय विषय कोणत्याही चर्चेला आला नाही, त्यामुळे घर वापसी करण्याचा प्रश्नच येत नाही। अगदी, मात्र भाजपच्या एका वरिष्ठ केंद्रातल्या नेत्याची भेट झाल्यानंतर चर्चा तर होणारच खडसे साहेब। ठीक आहे, विनोद तावडे हे माझे मित्रही आहे, माझे ज्युनियर राहिलेले आहे। बरेच वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे। जेव्हा जेव्हा ते या इकडच्या भागामध्ये येतात त्यावेळेस माझी भेट घेतात। फोटो टाकला म्हणून तुम्हाला माहिती आहे, फोटो नसता टाकला तर माहिती झालं नसतं। पण खडसे साहेब, मागच्या वेळेला पण दिल्ली दरबारी अनेक भेटीगाठी झाल्या, अमित शहांची भेट झाली, एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार अशा चर्चा झाल्या, हेडलाईन्स झाल्या, मात्र कुठेतरी राज्यातल्या भाजपनं काहीशी आडकाठी केल्याची ही चर्चा होती राज्याच्या राजकारणात। भारतीय जनता पार्टी येणार अशी चर्चा होती आणि राज्यातल्या भाजपने त्याला आडकाठी आणली, ही गोष्टही खरी आहे। पण खडसे साहेब, कुणाचा विरोध आहे राज्यातल्या महाराष्ट्र भाजपमधून कुणाचा विरोध आहे एकनाथ खडसेंना, ज्या एकनाथ खडसेंनी 40 वर्ष भाजपसाठी दिली? तुम्हाला हे परिस्थिती बहुत समजू शकतं कोणाला विरोध आहे। नाव मी काय नाव घेऊ इच्छित नाही। एकनाथ खडसे स्वतः इच्छुक आहेत अजून भाजपमध्ये जाण्यासाठी? ते काय 40-45 वर्ष मी भाजपमध्ये काम केलं, त्यामुळे स्वाभाविकता भाजपविषयीची आस्था माझ्या मनामध्ये आहे, राहीलही पुढच्या कालखंडामध्ये। पण अडचणीच्या कालखंडामध्ये शरद पवार साहेबांनी मला मदत केली, मी तो आता शरद पवार साहेबांचे साथ सोडू इच्छित नाही। अगदी, एकनाथ खडसेजी, धन्यवाद, तुम्ही झी24 तासशी बोललात आणि या भेटीबद्दल सविस्तर स्पष्टीकरण दिलं त्याबद्दल। आपण बघितलं, एकनाथ खडसे स्वतः आपल्या सोबत होते आणि विनोद तावडे हे रक्षा खडसे यांची भेट घेण्यासाठी आले होते। त्यावेळेला माझी भेट झाली आणि तब्येतीची त्यांनी विचारपूस केली, कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही। आणि माझी ज्या वेळेला चर्चा होती भाजपमध्ये जाण्याची, त्यावेळेला महाराष्ट्र भाजपमध्ये आडकाठी आणली, हे खरं आहे। मात्र आता अडचणीच्या काळामध्ये शरद पवार यांनी मला साथ दिली होती, त्यामुळे मी आता सध्या शरद पवारांची साथ सोडू इच्छित नसल्याचं खडसे यांनी झी24 तासशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे।